कोकणात सध्या पाऊस लागतोय आणि पावसामुळे जर बघितलं तर पर्यटनासाठी आलेले जे पर्यटक आहेत त्यांचा कुठेतरी हिरमोड झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मी आता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे राजकोटमध्ये तिथे आहे आणि या बाजूला जर बघितलं तर कशा पद्धतीने या समुद्राच्या लाटा कशा पद्धतीने उसळत आहेत ते आपण बघताय। चक्रीवादळाचा इशारासुद्धा दिलेला आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर या अशा पद्धतीच्या लाटा प्रचंड उसळत आहेत। त्याच्यामुळे समुद्रातील जे पर्यटन करण्यासाठी जे पर्यटक आलेले होते त्यांचा कुठेतरी हिरमोड झाल्याचं आपल्याला पाहत आहे। आपण कशा पद्धतीने हा समुद्र खवळला आहे तो सुद्धा पाहत आहे। आपल्यासोबत इथे काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि काय पावसामुळे कशा पद्धतीचं तुमचा हिरमोड झाला आहे? आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत, सगळे पिंपरी चिंचवडचे आहेत आणि आम्ही खूप म्हणजे एक्साइटमेंटने आलो होतो तिथे की खूप छान असा आम्हाला सुट्ट्यांचा प्लॅन होता, तो घालवायचा होता। पण नेमकं पावसामुळे आणि चक्रीवादळ वातावरणाच्या बदलामुळे आम्हाला काही गोष्टी करता नाही आल्या। स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, वॉटर स्पोर्ट्स, नक्कीच तुम्ही सुद्धा आलात। स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्हाला करता आल्या नाही कशा? त्या ॲक्च्युली इथे मालवणच्या आणि तारकर्ली बीचच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी खूपच फेमस आहेत। सो आम्हाला खूप एक्साइटमेंट होती की आम्ही वॉटर स्पोर्ट्स करणार आहोत, पण अचानक हे जे वातावरण चेंज झालेलं आहे, लाईक रात्री सतत पाऊस, दिवसा पण पाऊस, सो आणि त्याच्यामध्ये वाऱ्याचा जो प्रवाह चेंज झाला एक्झॅक्टली, तर त्याच्यामुळे इथले वॉटर स्पोर्ट्स पण कम्प्लिटली बंद आहेत। आणि मग आज आम्ही राजकोटला व्हिजिट केली आहे। आता जाताना म्हटलं थोडंसं फिरून घेऊ थोडंफार। तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचं म्हणजे जरी एक वेगळा पावसाचा पण अनुभव घेता आला कोकणातल्या निमित्ताने? हा, पावसाचा तर अनुभव घेतला हे नक्कीच आहे, पण एक वाईट वाटतं की इथे येऊन पण आम्हाला सिंधुदुर्गला व्हिजिट नाही करता आली। ते सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणू आम्ही आज, कारण आम्हाला पावसाच्या ह्याच्यामुळे अचानक झालेल्या बदलामुळे आम्ही महाराजांपर्यंत पोहोचू शकलो नाही, तिथपर्यंत इथं येऊन पण तिथं जाऊ शकलो नाही, ह्याचं वाईट वाटतं नक्कीच। नक्कीच आपण बघताय गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस लागतो आणि पावसामुळे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेत, मात्र पर्यटकांचा हिरमोड झाला आहे। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे महत्त्वाचे समुद्री स्पोर्ट्स असतात ते सध्या बंद ठेवण्यात आले आणि त्यामुळे पर्यटकांचा कुठेतरी हिरमोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।